नमस्कार सर्वांचं व्हॅलेंटाईन वीकमध्ये खूप खूप स्वागत. आज प्रपोज डे आहे आणि प्रपोज डे निमित्त मी तुम्हाला छान अशी चॉकलेट केकची रेसिपी दाखवणार आहे. हा जो केक आहे तो देऊन तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला प्रपोज करू शकतात. खूप छान असा हा केक बनतो. तर त्यासाठी मी ते 130 ग्राम एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्यात मी 3 टेबलस्पून एवढी कोको पावडर टाकून घेतलेली आहे. यातच मी आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाही टाकून घेणार आहे. अगोदर आपण बेकिंग पावडर ॲड करून घेऊयात. तर त्यात मी 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर, हाफ टीस्पून एवढा बेकिंग सोडा टाकून आपल्याला हे संपूर्ण जिन्नस चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचे आहे, म्हणजे आपला जो केक आहे तो छान असा बनतो. या संपूर्ण गोष्टी एकजीव या मैद्यामध्ये होतात. आता इथे मी 40 ग्राम एवढं बटर घेतलेलं आहे. सॉफ्ट बटर आपल्याला घ्यायचं आहे आणि यात 200 ml एवढं मी मिठाई मीठ टाकून घेतलेलं आहे. 2 टीस्पून एवढं आपल्याला व्हॅनिला एसेन्स यात टाकून घ्यायचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनटामध्ये हे मिक्स होतं. याला मिक्स होण्यास जास्त वेळ लागत नाही. खूप सोपा असा केक आहे. शिवाय या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरात अवेलेबलही असतात. तर बघा, आता हे जे मैद्याचं मिश्रण आहे ते मी थोडं थोडं करून यात टाकून घेणार आहे. इथे मी 80 ml एवढं दूध घेतलेलं आहे. ते आपल्याला थोडं थोडं करून यात टाकून घ्यायचं आहे आणि 2-3 बॅचेसमध्ये आपल्याला हा मैदा ॲड करून घ्यायचा आहे. यातच मी थोडीशी कॉफी टाकून घेणार आहे, साधारण 1 हाफ टीस्पून एवढी. याने आपल्या केकची चव खूप छान लागते. आता हे बघा, किती छान असं स्मूथ बॅटर आपलं बनवून तयार आहे. यात मी थोडीशी टुटी फ्रुटीही ॲड करून घेणार आहे. दाताखाली आल्यानंतर ती खूप छान लागते. ग्रीस केलेल्या एका पातेल्यामध्ये मी टाकून घेणार आहे. इथे काही तुम्हाला टीनची गरज नाही. तुम्ही घरातल्याच एखाद्या पातेल्याला ग्रीस करून त्यात हे मिश्रण टाकून घेऊ शकतात. वरतून मी टुटी फ्रुटी टाकून घेतलेली आणि कुकरमध्येच आपण हे बेक करून घेणार आहोत. 35 मिनिट मी हा केक कुकरमध्ये बेक करून घेतलेला आहे. बघा, किती छान असं टेक्स्चर आपल्या केकला आलेलं आहे आणि टुटी फ्रुटी वरतून किती सुंदर दिसते. हा जो केक आहे तो चवीला खूप छान लागतो. या प्रपोज डेला तुम्ही हा केक नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करूनही सांगा कसा झाला.